मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथे एका शाळेतील 7वीच्या शाळकरी विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न काल फसला। 7 जुलैची ही घटना आहे। 8 जुलै रोजी विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न देखील उपस्थित केलेला आहे आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर आणि त्यांनी केलेल्या कारवाईवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। विशेष म्हणजे आज 8 जुलैला विद्यार्थिनीचे पालक यांनी शाळेसमोर येऊन काही वेळ ठिय्या आंदोलन सुद्धा केलं। पोलीस प्रशासनाने त्यांना तत्काळ त्या ठिकाणाहून उठवलं आणि पुढचं जो काही आंदोलनाची दिशा होती ती थांबली। मात्र अशा घटना होणे ही कितपत योग्य आहे? या घटनेतून एक गोष्ट निश्चित लक्षात येते की आपल्या विद्यार्थिनी बाहेर गावाला शिकत जात असताना त्या कितपत सुरक्षित आहेत, त्यांच्या सुरक्षेची काळजी आपण पालक म्हणून किती घेत आहोत, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। माझ्या मतदारसंघामध्ये ओरोला गावी एका 7वीतल्या विद्यार्थीचा अपहरणाचा प्रयत्न झाला। कालची ही घटना घडलेली आहे। काल मला समाजावर तात्काळ तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितल्यावरही काल त्या लोकांना आणून त्याच्यावर थातूरमातूर कारवाई झालेली आहे। मुलीला 7वीतल्या मुलीला 4 लोकांनी 4 दिवसाहून पाळत ठेवून कुटुंबातल्या लोकांनी शाळेला कन्फर्म त्या संदर्भात एकापूर्वी माहिती दिली, तरी त्या मुलीचे अपहरण होतं आणि तिला बेशुद्ध घेऊन जाऊन बेशुद्ध केलं जातं, एका ठिकाणी टाकलं जातं। पण मुलगी शाळेतून घरी येत नाही म्हटल्यावर पालकांपासून तिची आली चौकशी होते आणि ती मुलगी एका ठिकाणी बांधलेल्या अवस्थेमध्ये तोडलेल्या अवस्थेत सापडते। इतकी गंभीर घटना असताना खऱ्या अर्थाने तिथल्या एसपींनी जागेवर जाणे, त्या लोकांना कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। पण अशा स्थितीमध्ये पोलीस प्रशासनाची ही जी पद्धत आहे, तर ज्या पद्धतीत पोलीस प्रशासन काम करत आहे मला असं वाटतं चुकीचं आहे। मुक्ताईनगर मतदारसंघातलं कुऱ्हा तालुक्यात कुऱ्हा भागातलं ओरोला गाव आहे, त्या शाळेत घडलेली घटना आहे। शाळेच्या त्या चेअरमन पासून बॉडीपासून मुख्याध्यापकांनाही पालकांनी 2 दिवसापूर्वी त्याची माहिती दिली होती। माझी आपल्याला विनंती की अशा सगळ्या महिलांच्या सुरक्षेची घटना होत असताना खऱ्या अर्थाने या संदर्भामध्ये सभागृह चालू असताना त्यावर लक्ष दिलं पाहिजे, कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। शाळा प्रशासनाने विद्यार्थी संदर्भात जे दुर्लक्ष केलं आहे त्या शाळा प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे आणि सीसीटीव्ही फुटेज जे देताना आता ते टाळाटाळ करतात पोलिसांना, त्या संदर्भामध्ये कठोर कारवाई होईल का? पहिला तर खरा प्रश्न माझा आहे, कारण गृहराज्यमंत्री या सभागृहात बसले आहे। त्या निमित्तानं माझी आपल्याला विनंती आहे की मुलींना किंवा महिलांना संरक्षण देत असताना आपण पूर्ण आपली संवेदना वापरली पाहिजे एवढी विनंती करतो। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य पाटील साहेबांनी जो इथे विषय मांडला अतिशय गंभीर आहे, त्या बाबतीमधील संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई ही केली जाईल। या बाबतीमध्ये कोणालाही जो कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। अगदी शाळा प्रशासन देखील जर दोषी असेल त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा। वाडेकर्स इन्फो न्यूज। जय हिंद, जय महाराष्ट्र।